नमस्कार, मी डॉक्टर देवेंद्र वेंकटरमणी, रेटिना स्पेशलिस्ट. रेटिनाचा अजून असा एक आजार आहे ज्याला आपण एज रिलेटेड मॅक्युलर डिजेनरेशन म्हणतो. म्हणजे अगदीच वयस्कर लोकांमध्ये रेटिना झिजून जातो किंवा त्याच्यामध्ये कमजोरी येते. आता ही कमजोरीमुळे फक्त नजर कमी होऊ शकते, खास करून लिहिण्या वाचण्याची नजर किंवा लांबून टीव्हीवर स्कोर वाचण्याची नजर किंवा लांबून माणसाचा चेहरा ओळखण्याची नजर. ह्या आजारामध्ये हळूहळू नजर कमी होऊ शकते, खास करून एका डोळ्याची किंवा दोन्ही डोळ्यांची. ह्याच्यासाठी काही टेस्ट्स केले जातात आणि हे ठरवलं जातं की हा प्रॉब्लेम ड्राय स्टेजमध्ये आहे किंवा वेट स्टेज किंवा ओलं स्टेजमध्ये आहे. जर का हा प्रॉब्लेम ड्राय स्टेजमध्ये असेल तर फक्त त्याच्यासाठी गोळ्या दिले जातात, व्हिटॅमिनचे आणि अँटीऑक्सिडंटचे. जर का हा प्रॉब्लेम ऑलरेडी वेट स्टेज पर्यंत पोहोचलेला असेल तर डोळ्यामध्ये त्याच्यासाठी इंजेक्शन्स द्यावे लागते. कधी कधी काही पेशंट्सला अनेक इंजेक्शन्स लागतात, तर हे समजणं गरजेचं आहे की एकपेक्षा जास्त इंजेक्शन लागू शकतो काही वेळापर्यंत अंतरामध्ये, आणि ह्याचं ट्रीटमेंट चालू ठेवावं लागतं, कारण की जसं वय वाढत जातं तशी नजर कमी होण्याची रिस्क वाढत जाते.